When I first started this journey, I never anticipated the challenges. Right. But this is crucial. We must push forward despite the obstacles. नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत प्रवासाविषयी बोलणार आहोत जो ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. गळक्या भिंती असलेली एक साधीशी ग्रामीण जिल्हा परिषद शाळा थेट जागतिक दर्जाचं मॉडेल कशी बनली, या विशेष विश्लेषणामध्ये आपण याच वाबळेवाडी शाळेच्या अविश्वसनीय क्रांतीचा वेध घेणार आहोत. आणि या प्रवासाची सुरुवात एका अतिशय सुंदर ओळीने होते. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. अगदी खरं आहे ना. शून्यातून विश्व निर्माण करायचं असेल तर स्वप्नांमध्ये जीव असावा लागतो. वाबळेवाडीच्या बाबतीत हे 100% खरं ठरलंय. तर सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. ठिणगी, वारे गुरुजींचा दृष्टिकोन. हा बदल घडण्याआधी नक्की परिस्थिती काय होती हे पाहणं खूप गरजेचं आहे. साल होतं 2012. दत्तात्रय वारे गुरुजींनी जेव्हा पहिल्यांदा शिरूर तालुक्यातल्या या इवल्याशा वाबळेवाडीत पाऊल ठेवलं तेव्हा कुणालाच वाटलं नव्हतं की हा क्षण एक मोठा इतिहास घडवणार आहे. खऱ्या अर्थाने एक नवा शैक्षणिक अध्याय इथूनच सुरू होणार होता. आता इथला विरोधाभास बघा. गुरुजींसमोर काय होतं तर मोडकळीस आलेली गळक्या भिंतींची एक पारंपरिक शाळा जिथे जायलाही मुलं घाबरायची. पण गुरुजींच्या डोळ्यात मात्र वेगळंच चित्र होतं. त्यांना तिथे IB म्हणजेच थेट आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा दिसत होती. उद्याचा सुवर्ण महाराष्ट्र घडवण्याचं त्यांचं हे स्वप्न नुसतं फळाखडू बदलण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर शिक्षणाबद्दलची मुलांच्या मनातली भीती कायमची दूर करणारं होतं. इथूनच सुरुवात होते दुसऱ्या भागाची, स्वप्नभूमी, वातावरणाची पुनर्रचना. हा केवळ विचारांचा बदल नव्हता, तर प्रत्यक्ष शाळेचं रूपच कसं पालटून गेलं ते आता आपण पाहूया. सगळ्यात क्रांतिकारी पाऊल म्हणजे शाळेच्या भिंती. शाळेला चक्क पारदर्शक काचेच्या भिंती उभारल्या गेल्या. आता साहजिकच प्रश्न पडेल, काचेच्याच का? तर हे खूप सुंदर प्रतीक आहे. यातून असा स्पष्ट संदेश जातो की आपल्या या ग्रामीण भागातल्या मुलांच्या विचारांना, त्यांच्या क्षमतेला कोणत्याही भिंतींची किंवा मर्यादांची अडचण असू नये. त्यांची स्वप्न या काचेसारखीच पारदर्शक आणि अमर्याद असायला हवीत. आणि या अमर्याद वातावरणाचा परिणाम बघा. बाभळीच्या सावलीत खेळणारी ही मुलं आज अस्खलित जपानी, फ्रेंच आणि इंग्रजी भाषा बोलतात. शिवाय मुलांच्या आरोग्यासाठी त्यांना दुपारी चक्क शाळेत झोपण्याची मुभा आहे. पुस्तकी घोकंपट्टीपेक्षा थेट निसर्गाशी जोडून घेऊन अनुभवातून शिकण्यावर इथे सगळ्यात जास्त भर दिला जातो. एक वेगळीच अनोखी शिक्षण पद्धती इथे रुजली आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, सामूहिक शक्ती आणि समाज. कारण बघा, एवढा प्रचंड मोठा बदल काही एका माणसाच्या जीवावर होत नसतो, बरोबर? याला गरज होती ती खऱ्याखुऱ्या लोकसहभागाची. इथं एक प्रसिद्ध ओळ अगदी चपखल बसते. अकेले ही चले थे जानेबे मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. वारे गुरुजींनी हा रस्ता एकट्यानेच धरला होता, पण त्यांचा प्रामाणिकपणा पाहून संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. आणि बघता बघता एका अद्भुत लोकचळवळीचा जन्म झाला. गावकऱ्यांचं हे योगदान खरंच थक्क करणारं आहे. चक्क आपली हक्काची शेतजमीन या शाळेसाठी दान केली गेली. इतकंच नाही तर गावातल्या यात्रा, उत्सव यावर होणारा सगळा आवाजवी खर्च थांबवून तो पैसा मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी वळवला गेला. असा निखळ आणि मोठा त्याग खरोखरच दुर्मिळ असतो. ह्यातूनच उभा राहिला आपला चौथा भाग, साक्षी. मॉडेल, विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. या काचेच्या भिंतींच्या आत प्रत्यक्षात काय जादू चालते ते आता समजून घेऊया. इथली साक्षी भाव ही संकल्पना अगदीच वेगळी आणि क्रांतिकारी आहे. इथे शिक्षक हे फक्त एक मार्गदर्शक असतात. खरं सांगायचं तर खरा शिक्षक विद्यार्थ्यांच्या आतच दडलेला असतो. झालं असं होतं की साक्षी नावाच्या एका लहान मुलीने तिच्या वर्गमित्रांना गणितासारखा अवघड विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवला. तेव्हा गुरुजींना एक मोठा साक्षात्कार झाला की शिक्षण म्हणजे मुलांच्या डोक्यात फक्त माहिती भरणं नाही, तर त्यांच्या आतल्या क्षमतेला फुलण्याची संधी देणं होय. हा विद्यार्थ्यांचा प्रवास खूप छान पद्धतीने मांडता येईल. पहिल्या टप्प्यात मुलं स्वतःहून शिकायला लागतात, ज्याला आपण स्वयंचलित शिक्षण म्हणतो. मग दुसऱ्या टप्प्यात ते आधुनिक तंत्रज्ञानाशी गट्टी जमवतात आणि त्यात एकदम तरबेज होतात. आणि अंतिम टप्प्यात
ते स्वतःच एक भक्कम आधारस्तंभ बनतात आणि आपल्याच वर्गमित्रांना शिकवू लागतात. हे आहे विद्यार्थ्यांचं खरं आणि सक्षम नेतृत्व. आता आपण आलोय शेवटच्या 5व्या भागावर, विश्वगुरू दृष्टिकोन, उद्याचा भारत. या सगळ्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचा अंतिम परिणाम काय झाला हे पाहणं खूप रंजक आहे. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण ज्या गळक्या आणि मोडक्या शाळेत पूर्वी मुलं यायलाही तयार नसायची, तिथे आज प्रवेश मिळवण्यासाठी चक्क हजारो विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट आहे. होय, हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी. हे यश फक्त एका व्यक्तीचं नाही, तर एका निश्चयी समाजाचं आणि त्यांच्या सुंदर संकल्पनेचं आहे. वाबळेवाडीने महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात खऱ्या अर्थाने एक सुवर्णपान जोडलं आहे. आणि जाता जाता हा एक विचार नक्कीच डोक्यात येतो. जर असं समाजकेंद्रित मॉडेल देशातल्या प्रत्येक गावात राबवलं गेलं, प्रत्येक गावात असे वारे गुरुजी आणि असे जागरूक गावकरी उभे राहिले, तर भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू होण्यापासून कोणी रोखू शकेल का? नक्कीच नाही. हाच विचार आपल्याला अधिक कृतिशील बनवतो. हे विशेष विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.